गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण काव्यगंध BA सेकंड या पुस्तकातील अजीम नवाज राही यांच्या कवितेचा अभ्यास करणार आहोत. त्यांच्या कवितेचा अभ्यास करण्याआधी आपल्याला अजीम राही यांचा थोडक्यात परिचय पाहायचा आहे. त्यांचा जन्म 1 मे 1965 साली झाला. 90 नंतरच्या कालखंडातील महत्त्वाचे कवी. अल्पसंख्य मुस्लिम समाजाच्या जाणीवांचा कवितेतून आविष्कार, व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत आणि वर्तमानाचा वतनदार 2017 इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. कविता संग्रहांना महाराष्ट्र फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, लोकमत साहित्य पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार, शरदचंद्र मुक्तिबोध काव्य पुरस्कार, भी.ग. रोहमारे पुरस्कार इत्यादी प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. जळगाव, अमरावती, गडचिरोली, औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर येथील विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश. पैनगंगा सहकारी सूतगिरणीत काही काळ नोकरी. उत्तम निवेदक. सध्या साखरखडा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे त्यांचे वास्तव्य आहे. असे 1990 नंतरच्या कालखंडातील हे अतिशय महत्त्वाचे असणारे कवी. आज त्यांच्या कवितांचा आपल्याला आशय समजून घ्यायचा आहे. तर त्यांच्या 5 कविता. दुष्काळ त्यातली पहिली कविता आहे दुष्काळ, काही दाहक संदर्भ. त्यानंतरची दुसरी कविता आहे जातीय दंगल, 12 भानगडींची 13 वळणे. त्यानंतरची चौथी कविता आहे सुरक्षेची हमी देणारा कळपवाद. 5वी कविता आहे मोडतोडीतून डागडुगीची भाषा शिकताना. आणि 5वी कविता आहे मोहल्ला, पक्षी आणि कातरवेळ. या 5 कवितेचा आशय आपण या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. यापूर्वी मराठी कवितेत अपवादाने चित्रित झालेल्या भारतीय मुस्लिम जाणीवांचे चित्रण त्यांच्या कवितेत मोठ्या सामर्थ्याने येते. नव्वदोत्तर कालखंडात मुंबई बॉम्बस्फोट, बाबरी मशिदीचे पतन यासारख्या घटनांनी नगरासह खेड्यापाड्यातील अल्पसंख्याक समाजाच्या मनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनांची जाणीव ही कविता करून देते. इथल्या समाज जीवनाची सर्वार्थाने एकरूप झालेल्या आणि तरीही आपले सांस्कृतिक वेगळेपण जपणाऱ्या भारतीय मुस्लिम समाजाचे जगणे अजीम राही यांच्या कवितेतून अधोरेखित होते. धर्मांध आणि द्वेषाच्या वातावरणात जाणीवपूर्वक धूसर बनवली जात असलेली भारतीय ही ओळख अजीम राही यांच्या कविता प्राणपणाने खूप जपू पाहते. या कवितेची मुळं अस्सल देशी आहेत. हिंदू मुस्लिम संस्कृतीच्या समन्वयाची परंपरा ही कविता अभिमानानं मिरवते. सांप्रदायिक अस्मिता टोकदार बनवल्या जात असल्याच्या काळात माणूस हे मूल्य या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. धर्माधर्मातले विधायक संस्कृती संचित जपताना माणसामाणसात भेद करणाऱ्या विषमतेला ही कविता टोकाचा विरोध करते आणि माणूसपणाच्या कक्षा रुंदावण्याचा संदेश देते. जन्मतः जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या मुस्लिम संस्कृतीचे दर्शन घडवता ही कविता मुस्लिम जाणीवांचा प्रदेश ओलांडून माणूसपणाच्या प्रदेशात ठामपणे पाय रोवून उभी राहते. शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित माणसाविषयी ही कविता या कवितेला मनस्वी आस्था आहे. कविता जगवणे एक अनंत अनादी संघर्ष किंवा जन्मदात्री वगळली तर कविता दुसरी आई या भूमिकेतून अजीम राही आपल्या कवितेकडे पाहतात. कवितेसाठीचा आणि जगण्यासाठीचा संघर्ष त्यांना पावलापावलावर करावा लागला. सभोवतालच्या संशयाच्या वातावरणात प्राणपणाने माणूसपणाचा हात हातात घेणारी त्यांची कविता आहे. अजीम राही सतत आपल्या कवितेतून भोवतालाशी संवाद साधतात. या संवादातून वर्तमान वास्तवाचे कितीतरी पीळ उलगडत जातात. हे पीळ उलगडताना कवी स्वतःसह भोवतालची तपासणी करतो.
जातीचा धर्माचा भुंगा माणसाचे जगणे कसे कुरतडतोय, त्यामुळे माणसाचे सर्वच पातळीवर कसे अधपतन होत निघाले आहे याकडे ही कविता लक्ष वेधते. मोहल्ला, दर्गा, फकीर, अजान, मुल्ला, मौलवी, ईद, कुराण इत्यादी संदर्भ त्यांच्या कवितेत येतात. मोहल्ल्यातली असह्य तरीही विनातक्रार आयुष्य जगणारी कितीतरी माणसं त्यांच्या कवितेत भेटतात. आत्मपरीक्षणाबरोबर भोवतालचे परीक्षण करता करता ढासळत निघालेल्या मूल्यव्यवस्थेकडे ही कविता निर्देश करते. कविता काळजात मुक्कामाला आल्यापासून ओलांडायला लागले जगण्याचे काठ. कविता काळजात मुक्कामाला आल्यापासून ओसंडायला लागले जगण्याचे काठ असं म्हणणारे कवी अजीम घुसमटीला, अस्वस्थतेला मोकळे करण्याचा एकमेव मार्ग म्हणून कवितेकडे पाहतात. कवीला व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात कराव्या लागलेल्या संघर्षाचे नेमके भान ही कविता व्यक्त करते. अजीम यांची कविता म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध आहे. स्वकडून समष्टीकडे असा कवितेचा प्रवास आहे. मोहल्ल्यातली माणसं आणि त्यांचं जग त्यांच्या कवितेतून जिवंत होत जाते. भाकरीसाठी माणसाचा सुरू असलेल्या त्याच्या कवितेतला संघर्ष वाचकांच्या अंगावर येतो. गरीब कष्टकरी माणसाच्या जगण्यातले कटू वास्तव कवेत घेणे हा त्यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे. त्यामुळे माणसाने माणसाचे बंधुभावाने वागावे असं आव्हान त्यांची कविता करते. अगदी मॅट्रिक हे न शिकलेला आणि सूतगिरणीत काम करणारा हा कवी अत्यंत साध्या सोप्या भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान कवितेतून सांगून जातो. दुःखाचे विविध पदर त्यांच्या कवितेतून उलगडत जातात. नवी शब्दकळा आणि नवे प्रतिमाविश्व हे अजीम यांच्या कवितेचे स्वभाव विशेष आहेत. कितीतरी नवे शब्द आणि नव्या प्रतिमा त्यांच्या कवितेतून वाचावयास मिळतात. समकालीन कवितेपेक्षा वेगळे वास्तव ही कविता नोंदवते. त्यांची निरीक्षण दृष्टी अफाट आणि चौफेर आहे. तळागाळातल्या माणसाच्या संघर्षाचा इतिहास ही कविता शब्दबद्ध करते. त्यांच्या खपाटीला गेलेल्या पोटाची चिंता ही कविता वाहते. या अर्थाने अजीम यांची कविता म्हटलं तर एका माणसाचे, म्हटलं तर संपूर्ण समाजाचे आणि म्हटलं तर एका काळाचे चरित्र आहे. अशा प्रकारे ह्या अजीम राही यांच्या कवितेंच्या आशयाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली आहे. त्याचबरोबर अजीम राही यांची पहिली जी कविता आहे ती आहे दाहक दुष्काळ काही दाहक संदर्भ. त्याविषयी आपण आशय बघूया. कवी अजीम बुलढाण्याच्या ज्या परिसरात राहतात त्या परिसरातल्या पाचवीलाच दुष्काळ मांडलेला. त्यामुळे जगण्याचाच एक भाग म्हणून दुष्काळ त्यांच्या कवितेत येतो. दुष्काळाचा कवीच्या जगण्यावर, तिथल्या निसर्गावर, शेती भाती आणि पशुपक्ष्यांच्या जगण्यावर कसा विपरीत परिणाम झाला आहे याचे विश्लेषण मांडणारी कविता म्हणून दुष्काळ काही दाहक संदर्भ या कवितेकडे पाहता येते. आतडे पिळवटून दुष्काळाचे संदर्भ या कवितेत अंगावर येतात. करपलेले गवत, आटलेल्या विहिरी आणि तळ शोधणारी धरणे याकडे कवीचे मन अस्वस्थ होते. रानावनातून उपासपोटी घरी आलेल्या गायी, हंबरणारे व्याकुळ वासरे, दुष्काळाच्या झळांनी करपलेली कळा पांघरलेली उदासवाणी घरे आणि माणसे, प्रश्नांनी घेरलेल्या आणि काळोखात बुडालेल्या वस्त्या, रानाला वेढून असलेली भयावह उदासी कवीच्या मनाला घेरून टाकते. दुष्काळ माणसाच्या अस्तित्वालाच काळजीचा सुरुंग लावत असल्याचा प्रत्यय त्यांची कविता देते. काळाच्या संदर्भाचे कितीतरी तपशील ही कविता देते. मात्र कवितेची गरज म्हणून हे तपशील कवितेत येतात. म्हाताऱ्या माणसाच्या क्षीण डोळ्यात भाकरीचे स्वप्न करपलेली आहेत. पोटात भुकेचा अगडंब उसळलेला आणि गाण्यातून पावसाचे दान मागणाऱ्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर दुष्काळाची भीती आहे.
मुलं बालपण विसरली आहेत. रानातून पाखरांचा चिवचिवाट नाहीसा झाला आहे. वाघळांनी रात्रीची भटकंती रहित केली आहे. निसर्गाचे चक्र उलटे फिरत असल्याने निर्माण होणाऱ्या धोक्याचे सूचन ही कविता देते. येणारा प्रत्येक दिवस अगतिक आणि अस्वस्थता सोबत घेऊन येत असल्याची भयान जाणीव ही कविता देते. तपशिलाची विपुलता हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. तपशिलामुळे दुष्काळाची दाहकता वाचकाच्या अंगावर येते व जे सोसले, बघितले, अनुभवले ते तसेच येथे थेट मांडणी या कवितेत केली आहे. आणि अशा प्रकारे ही दुष्काळ काही दाहक संदर्भ हा कवितेचा आशय आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे.